हे श्री महादेव, दिवस रात्र आपले स्मरण असतेच, मात्र आज प्रकर्षाने तुमची आठवण येत आहे. त्यालाही काहीतरी कारण असावे. हे श्री महादेवा, लोककल्याणासाठी सर्वत्र भ्रमण करत असताना मला जिथे जिथे पाखंड दिसते तिथे तिथे मी अशा पाखंडाला शिक्षा करत असतो. आपण सांगितलेला मार्गच एकमेव आहे ज्याने सर्वांचे कल्याण होईल. इतर कोणताही मार्ग मला मान्य नाही. हेही असेच पाखंड दिसते आहे. मलाच काहीतरी केले पाहिजे. हे ऋषीवर, कोण आहात आपण? मी मच्छिंद्रनाथ. कुठून आला आहात आपण ऋषीवर? कामिकणी शारदवता यांच्या घरी मी वाढलो, परंतु गुरु आज्ञेप्रमाणे मी बालवयातच घर सोडले आणि आमच्या पंथाचे कार्य करत भ्रमंती करत आहे. पंथ? आपला पंथ कोणता? मी नाथ परंपरेतला पहिला नाथ. या नाथ पंथाबद्दल मी ह्या आधीही ऐकले आहे, परंतु या नाथ पंथाबद्दल मला विस्ताराने जाणून घ्यायला आवडेल. शैली, कंथा आणि मुद्रा ही या पंथाची आभूषणे आहेत. इतकेच नाही तर दीक्षा देत गुरु शिष्य परंपरेनुसार ह्या पंथाचा विस्तार माझ्या गुरूंनी केला. मी केवळ त्या योजनेनुसार माझे कार्य करतो आहे. मच्छिंद्र, तू जे काही सांगतो आहेस त्यावरून मला तरी त्या परमशक्तीच्या नावाने पसरवलेला हा दुर्लौकिकच वाटतो आहे. परंतु आपण हे असे का म्हणत आहात? कारण ज्या मुद्रा आणि आभूषणे याबद्दल तू जे बोलतो आहेस ते सगळं निरुपयोगी आहे, थोतांड आहे, थोतांड आहे. तू त्या मुद्रा टाकून दे. तसे न केल्यास तुला यापुढे दुःखेच सोसावे लागतील. वेदांप्रमाणे धर्माची जी व्याख्या आहे त्याचा आणि तू सांगत असलेल्या गोष्टींचा
काहीच संबंध नाही. तर मग ह्याला पंथ तरी कसे म्हणायचे? आपला काहीतरी चुकीचा समज झाला आहे असे मला वाटते. निश्चितच नाही मच्छिंद्र. परंतु मला तू हे सांग की हा निराळच पंथ काढणारा तुझा मूर्ख गुरु आहे तरी कोण? गोरक्षा, हातपाय धु आणि माझ्या समोर बैस. एक एक समिधा समोर ठेव. हे अग्निदेव, नवीन नाथ येताना तुमचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तुमचे तेज आणि बल वाढावे यासाठी मी तुमचे आवाहन करतो आहे. हे श्री दत्त महाराज, हे श्री गोरक्षनाथ, चौथ्या नाथांचे आगमन होणार आहे. साऱ्या सृष्टीला चाहूल लागली आहे आणि या कार्यासाठी आपण माझी निवड केलीत त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे.
कोण आहे? तू कोण आहे? आतापर्यंत तू जे जे म्हणालास ते मी ऐकून घेतले, परंतु माझ्या गुरूंचा अपमान मी सहन करणार नाही. यानंतर त्यांच्याबद्दल एक शब्द जरी बोलशील तर मी तुला शिक्षा करीन. तू मला ओळखलं नाहीस. जर ओळखले असतेस तर हे सगळं म्हणण्याचं तुझं धाडस झालं नसतं. मी जे काही सत्य आहे तेच बोललो, आणि सत्य हे टोचणारेच असते. तू आणि तुझा पंथ काय आहे हे मी तुला सांगितले. केवळ स्वतःच्या पंथाचा टेंबा मिरवून काहीच होणार नाही. त्यापेक्षा श्री महादेवांनी दिलेल्या मार्गावर चालत राहिलास तर कल्याण होईल तुझं. श्री महादेव कोण आहेत आणि त्यांचा आणि माझा संबंध काय हे तुला ठाऊक नाही. त्याही पुढे जाऊन तू माझ्या पंथाला दूषण देशील तर नरकात जाशील. श्री महादेवांना समजणे एवढे सोपे नव्हे. तुझ्यासारखे त्यांचे असंख्य भक्त आहेत, परंतु ते सांब सदाशिव भोळे आहेत. त्यांच्या स्वभावाचा लाभ आजवर दैत्याने घेतला तसाच तुझ्यासारख्यांनी घेतला. तुझ्या पंथांची या सृष्टीला आणि मनुष्याला काही आवश्यकता नाही. तुझ्या कपाळावर श्री महादेवांचे त्रिपुंड आहे म्हणून तुला आतापर्यंत मी शिक्षा केली नाही, परंतु आता तुझी मूर्खपणाची बडबड थांबवली नाही तर तुझा विनाश अटळ आहे. मी कोण आहे याचा आता प्रत्यय तुला देतो. हे असले बहुरुप्यांचे खेळ मला दाखवू नकोस. या असल्या बालविद्येने मला भय वाटणार नाही. तू हे असे बोलून स्वतःच्या मृत्यूलाच आमंत्रण देतो आहे. अरे अधमा, तुझ्या उर्वटपणाने माझ्या आणि माझ्या पंथाविषयी बोलतो आहे, त्याने तूच स्वतःच्या विनाशाला कारण होणार आहे. तू तुझ्या या वल्गना वेळीच बंद कर आणि प्रभू श्रीरामांचे स्मरण कर. तुझा विनाश जवळ आला आहे. श्रीरामांचे नाव घेण्यास तू असमर्थ आहेस म्हणून तू मला श्रीरामाचे स्मरण करायला लावतो आहेस. अरे दुर्दैवी मनुष्या, साक्षात श्री महादेवांचे दुःख ज्यांनी दूर केले तेच प्रभू श्रीराम मला तारतील. केवळ व्यर्थ बडबड करून उपयोग नाही.
प्रश्न विचारू का? निसंकोचपणे विचार. आणखीन एक नाथ प्रकट होणार आहेत हे मला समजले, पण त्याविषयी मला पूर्णतः काही समजले नाही. मच्छिंद्रनाथ, त्यानंतर गोरक्ष तू, त्यानंतर गहिनी आणि आता नवीन नाथ प्रकट होणार आहेत. आणि यावेळी ते एका राजाच्या राजवाड्यात प्रकट होणार आहेत. हे पहिले नाथ आहेत ज्यांचा जन्म अत्यंत श्रीमंत अशा घराण्यात होईल. तुम्हाला जसं वनात हिंडावं लागलं, अरण्यात फलाहार शोधावा लागला, तसं त्यांचं होणार नाही. सर्व सुख त्याच्या पायाशी लोळत असणार. भौतिक सुख त्यांच्या समोर हात जोडून उभी असणार आहे. गुरुदेव, हे राज्य तरी कोणते आणि कुठे आहे ते? हे राज्य आहे हस्तिनापूर आणि तिथे राजा आहे बृहद्रव आणि त्याची पत्नी सुलोचना. गुरुदेव, ती भूमी, तो राजवाडा मला पाहण्याची इच्छा झाली आहे. परंतु तू तिथे पोहोचेपर्यंत नवीन नाथ प्रकट झाले असतील. दुसरा काही पर्याय नाही का गुरुदेव? पर्याय आहे. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन हो.